सांगण्यासारखं आता सध्या तर आमच्याकडे काहीच उरलेलं नाही, कारण आमचा खरा हक्काचा दादा आमच्यामधून निघून गेलेला आहे. मी अनेक वर्षापासून या पक्षाशी जोडलेली आहे. पवार फॅमिलीवर खूप मनापासून प्रेम केलेलं आहे. आमचं बालपणच तिथून सुरुवात झालेली आहे. आदरणीय पवार साहेबांच्या कुटुंबासोबत आम्ही अतिशय प्रामाणिक राहिलेलो. आमचं पूर्ण कुटुंब त्यांच्यासोबत प्रामाणिक राहिलेलं आहे. आणि दादांची आजची ही दुःखद घटना अविस्मरणीय आणि खूप त्रासदायक घटना आहे की जे आम्ही कधीच आयुष्यात ती पोकळी भरून काढू शकणार नाहीये. कारण आमच्या दादासारखा नेता या महाराष्ट्राला पुन्हा मिळणार नाही, हे तेवढंच सत्य आहे. महिलांना सन्मान देणारं आणि या महाराष्ट्राचा खरा कर्णधार म्हणून काम केलेले आमचे दादा आहे. प्रत्येक जनसामान्यांमध्ये वावरणारे, जरी ते पश्चिम महाराष्ट्रातले असले तरी सुद्धा या महाराष्ट्रावर, या विदर्भावर अतिशय प्रेम करणारे आमचे दादा होते. मी एवढंच म्हणेल, दादासारखा आदरणीय विलासराव देशमुखानंतर आमचे दादा होते. आज विलासराव पण नाही आहे, त्यांची उणीव सुद्धा कोणी भरून काढू शकत नाही. आणि आमच्या दादांची सुद्धा उणीव या महाराष्ट्रात, या देशात कुणीच भरून काढणार नाही. कारण महिलांना सन्मान देणारं आणि जनसामान्याला न्याय देणारं हे व्यक्तिमत्व होतं. अतिशय त्यांच्या बाबतीत बोलण्यासारखं शब्दच आमच्याकडे नाही आहे. परंतु सरतेशेवटी मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना एवढीच विनंती करेल की आमचे दादा तर गेले, आमच्या हक्काचे दादा गेले, परंतु आपण आमच्या राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांना, त्यांना आमच्या दादांची कमी भासणार नाही ही जाणीव आपण ठेवून आम्हाला नक्कीच न्याय द्याल, एवढीच मी विनंती करते आणि थांबते. जय हिंद, जय राष्ट्रवादी.